तर बघा हे रात्री आले आहेत, म्हणजेच माझे नातवंड. आता म्हणतात हिला एवढ्या वयाच्या अगोदर नातवंड कुठून आले? नाही नाही हो, हे आता हे आहेत, हे आहे माझी मधली मुलगी आणि हे 2 आहेत माझे नातवंड, म्हणजेच माझ्या भाचीचे मुलं. तर आता हे माझ्या नात्याला म्हणलं तर नातवंडच होतात. तर बघा आज एवढं घर माझं गोकुळ भरल्यासारखं वाटतं ना, की खूप छान वाटतं. आणि बघा तर चला तुम्हाला दाखवते माझी भाची. आता ही माझी भाची आहे, त्यांना लहानपणापासून शेळाचा खूप आवड. शेळ्या वगैरे सांभाळायचं, त्यांनी धार वगैरे काढत होत्या, त्याच्यामुळे त्यांना खूप लहानपणीची आठवण आली. आणि तो साईडला माझा मुलगा बसला होता, त्याला गप्पा मारत मारत त्यांनी दूध काढत त्या शेळीचं. तर बघा इकडे दाखवते तुम्हाला, ही आहेत माझ्या नणंदबाई. आता ह्यांना एवढे हौस आहे मोबाईलची की बसच, फार मोबाईल बघतात त्यांना. आणि व्हिडिओचा पण भरपूर शौक आहे, पण येत नाही, त्याच्यामुळे त्यांनी करायच्या नादाला लागत नाहीत. तर बघा भरपूर सारे आले आहेत आणि भरपूर मोठं असं गोकुळ भरलं आहे माझ्या घरामध्ये. तरी धोंड्याचा महिना असल्यामुळे आता ह्यांना बोलवून घेतलं होतं आम्ही धोंडे जेवण करण्यासाठी. तर बघा माझा धोंड्याचा महिना म्हणजे काही कारणामुळे थोडे दिवस लांबवले होते. आणि इथं करायचं होतं म्हणजे माझ्या दिराच्या इथं. आता म्हणसाल दिराच्या इथं तुझ्या इथं वेगळं आहे का? हो वेगळं आहे. आम्ही लग्न झाल्यापासून 1.5 वर्षामध्येच बाजूला टाकले होते आमच्या सासऱ्यांनी. तर बघा इथं बसली आहे मोठी नात आणि आहो गप्पा मारत. आणि इकडं बसले आहेत आहोंची मामी आणि हे आहे ती भाची सून घासत आहे भांडे आणि त्यांनी करत आहेत मामी ब्रश. त्यांना खूप हसू येत होतं मी व्हिडिओ करताना. तर बघा इकडं आहेत नणंदबाई आणि त्यांनी निघाल्या होत्या लातूरला आणि त्यांचाही त्यांनी म्हणला माझा पण करा व्हिडिओ. आणि माझे इकडं आहो का चितागती बसले आहेत हे समजतच नाही मला. तर चला तर मग मी जाते त्यांच्याकडे, बघते, विचारते त्यांना काय झालं.